सोलमेट एक प्रेमकथा भाग 15। अनिलने बर्थडे पार्टीला जाण्यासाठी परमिशन दिल्यामुळे रेवा खूप खुश होती। तिने आपल्या मैत्रिणीसोबत मॉलमध्ये जाऊन खूप सारी शॉपिंग केली। नेहमी बॉडीगार्डच्या पाऱ्यात राहून ती खूप कंटाळली होती। तिचे मित्र आणि मैत्रिणी नेहमीच अशा पार्टीमध्ये जायचे। आज पहिल्यांदाच ती अशा ठिकाणी जाणार होती, त्यामुळे ती खूप एक्साइटेड होती। रेवाची पूर्ण तयारी झाली त्यानंतर तिने आरशात बघितलं। मरून कलरच्या ड्रेसमध्ये ती एखाद्या परीसारखी दिसत होती। तिने आपला फेवरेट परफ्यूम मारला आणि पार्टीची वेळ झाल्यामुळे ती तिथून निघाली। ड्रायव्हरने गाडी पार्टी व्हेन्यू समोर पार्क केली। तो मुंबईमधला हाय क्लास क्लब होता। रेवा क्लबमध्ये दाखल झाली। क्लाउड म्युझिक, रंगीबेरंगी लाईट्स, कुणी बार काउंटरवर ड्रिंक करत होतं तर कुणी आपल्या पार्टनरसोबत डान्स करत होतं। तिथे असणाऱ्या मुलींनी बऱ्याचपैकी अंगप्रदर्शन होतील असे कपडे घातले होते। तिने एका वेटरला बर्थडे पार्टीबद्दल विचारलं असता त्याने तिला प्रायव्हेट एरियाकडे इशारा केला। बर्थडे पार्टीसाठी पबचा प्रायव्हेट एरिया निवडला होता, जिथे तिचे सगळे क्लासमेट जमलेले होते आणि त्यासोबतच परीचे फ्रेंड्स आणि कझिनसुद्धा त्यात सामील होते। रेवाने पार्टी हॉलमध्ये प्रवेश केला। तो प्रायव्हेट एरिया असल्यामुळे तिथे जास्त गर्दी नव्हती। तेवढ्यात तिची फ्रेंड परीचं लक्ष तिच्याकडे गेलं। हे रेवा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज यार, मला तर वाटलं नव्हतं की तू येशील। थँक्स फॉर कमिंग, हॅपी बर्थडे परी। रेवाने सोबत आणलेला बुके आणि गिफ्ट परीकडे दिलं। परीने आज पर्पल कलरचा बॅकलेस ड्रेस घातला होता, ज्याचा नेक खूप डीप होता। नेहमी डिसेंट कपडे घालणाऱ्या परीने आज एकदम बोल्ड लुक केला होता। हे रेवा, चल मी तुला माझ्या कझिन्सची ओळख करून देते। परी तिला ओढतच बारकडे घेऊन गेली। रेवा, रोहित भाईला तर तू ओळखतेसच, ही माझी कझन सिस्टर आहे आरोही, अँड दे आर माय कझन ब्रदर्स विवेक अँड राहुल। परी म्हणाली, हॅलो ब्युटिफुल। नशेत असणाऱ्या राहुलने रेवाचा हात हातात घेतला आणि तिच्या हातावर किस करणार तेवढ्यात तिने आपला हात मागे घेतला। त्याचवेळी एका मुलीने येऊन त्याला मिठी मारली आणि त्याच्या गालावर किस केलं। तिथलं वातावरण बघून रेवाला आपण उगाचच इथे आलो असं वाटत होतं। तिने केक कट होताच तिथून निघायचं ठरवलं। विवेक मात्र कधीपासून एकटक रेवाकडे बघत होता। इतकी सुंदर मुलगी त्याने आजपर्यंत बघितली नव्हती। त्या मुळातच नाजूक असलेली रेवा एका बाहुलीसारखी दिसत होती। त्याची नजर तिच्या शरीरावरील प्रत्येक वर्णावर रेंगाळत होती। तिला नर्वस झालेलं बघून ती अशा ठिकाणी पहिल्यांदाच आली आहे हे त्याच्या लक्षात आलं। तसं त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या। सध्या मात्र त्याच्या डोक्यात एक प्लॅन चालू होता, पण त्याला माहीत नव्हतं की त्यानंतर त्याचा मेंदू कुठल्याच प्रकारचा विचार करण्याच्या लायक राहणार नव्हता। इकडे अवनी दिवसभराच्या कामामुळे थकून घरी आली। तिने फ्रेश होऊन स्वतःसाठी कॉफी बनवली। संध्याकाळचे 6:30 वाजले तरी प्रांजल आणखी घरी परतली नव्हती। तिने प्रांजलला फोन करण्यासाठी फोन घेतला। तेवढ्यात तिला प्रांजलचा मेसेज दिसला। आज हॉटेलमध्ये 2 मुलींनी सुट्टी घेतली असल्यामुळे तिला थोडं एक्स्ट्रा काम करावं लागणार होतं, त्यामुळे तिला यायला उशीर होईल असं तिने मेसेज केला होता। प्रांजल जेवायला नसल्यामुळे अवनीचा काहीच खाण्याचा मूड नव्हता, त्यामुळे तिने स्वतःसाठी सँडविच बनवलं। आज ईशाने अखिलला भेटायचं म्हणून ऑफिसला सुट्टी टाकली होती। आज दिवसभर कामात बिझी असल्यामुळे अवनीला ईशासोबत बोलण्यासाठी वेळ मिळाला नव्हता। त्यामुळे अवनीने ईशाला कॉल केला, पण तिचा फोन लागत नव्हता। तिच्यासोबत उद्या याबाबतीत बोलू असं ठरवून अवनी आपली राहिलेली कामं आवरू लागली। अवनीला थोड्या वेळात ईशाचा कॉल आला, तसा तिने पटकन रिसीव्ह केला। हाय ईशा, काय करते आहेस? बोलली का अखिल सोबत? काय म्हणाला तो? तुमच्यातलं भांडण मिटलं ना? हॅलो ईशा, हॅलो, तुझा आवाज येत नाहीये। फोनच्या पलीकडून लाऊड म्युझिकचा आवाज येत होता। हॅलो ईशा, तू बोलत का नाहीयेस? हॅलो, काय झालं ईशा? अवनी म्हणाली। अवनी, सगळं संपलं अवनी, ईशा अडखळत बोलत होती। तिच्या जड झालेल्या आवाजावरून ती खूप रडली आहे असं वाटत होतं। हॅलो ईशा, तू रडते आहेस का? मला सांगशील का नक्की काय झालं ते? अवनी, अखिल त्याने मला धोका दिला आहे अवनी, तो मला सोडून गेला। मी त्याच्यासोबत कधीच बोलणार नाही, ईशा म्हणाली। हे ईशा, तू प्लीज रडू नकोस। मी आताच तुला भेटायला तुझ्या घरी येते, त्यानंतर आपण बोलू, ओके? अवनी म्हणाली। नाही, मी रडत नाहीये, मी तर पार्टी करत आहे, माझ्या ब्रेकअपची पार्टी। तू पण इथे ये ना, आपण दोघी मिळून एन्जॉय करू, ईशा म्हणाली। ईशा, तू कुठे आहेस मला सांग, मी लगेचच तुझ्या जवळ येते, अवनी म्हणाली। ईशाने अवनीला तिचं लोकेशन सेंड केलं। ते बघून
अवनीच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तो शहरातील नामांकित पबचा ॲड्रेस होता. ईशा श्रीमंत जरी असली तरी ती अशा ठिकाणी कधीच जात नव्हती आणि आताच्या परिस्थितीत मात्र तिला असं एकटं सोडणं रिस्की होतं. पबमध्ये जायचं असल्यामुळे अवनींनी पटापट चेंज करून एक ग्रे कलरचा नी लेंथ वन पीस घातला आणि थोडीफार तयारी केली. निघण्याआधी तिने ईशाच्या मोठ्या भावाला फोन करून थोडक्यात सगळी परिस्थिती सांगितली. तो सकाळीच कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे त्याला झालेल्या प्रकरणाबद्दल काहीच माहीत नव्हतं. अवनीने त्याला ईशाचा लोकेशन सेंड केलं. तो नुकताच शहरात आल्यामुळे त्याला तिथे पोहोचण्यासाठी वेळ लागणार होता. त्यामुळे अवनी एकटीच ईशाला आणण्यासाठी घराबाहेर पडली. जाताना मात्र तिने आठवणीने प्रांजलला ती आपल्या फ्रेंडला भेटायला जात असल्याचा मेसेज केला. अवनीने आपली स्कूटी थांबवली आणि समोरच्या बिल्डिंगकडे बघितलं. स्टारलाइट क्लब. तिने फोनमधील लोकेशन चेक केलं. ती अगदी योग्य पत्त्यावर आली होती. तिच्या फोनवर ईशाच्या भाऊचा मेसेज आला होता. तो थोड्याच वेळात तिथे पोहोचणार होता. अवनी तिची स्कूटी पार्क करून पबमध्ये शिरली. अशा ठिकाणी ती देखील पहिल्यांदाच आली होती. तिथलं वातावरण बघून तिला कसं तरीच वाटत होतं. तिला काहीही करून ईशाला शोधायचं होतं. गर्दीतून ती पटापटा आत शिरली. अवनी बेचैन होत ईशाला सगळीकडे शोधत होती. तेवढ्यात तिची नजर बार काउंटरवर बसलेल्या एका मुलीवर पडली, जी समोर असलेल्या बार टेंडरसोबत भांडत होती. अवनी त्या दिशेने निघाली आणि तिने त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवला. हे अवनी, आलीस तू? मी तुझी किती वाट बघितली. ईशा म्हणाली. ईशा, तू ठीक तर आहेस ना? ही काय अवस्था करून घेतली आहेस स्वतःची? चल आपण घरी जाऊ. अवनी म्हणाली. नो, मी कुठेही जाणार नाही. अभी तो पार्टी सुरू होईये. वेटर, वन मोअर ड्रिंक. ईशा म्हणाली. ईशा वेटरने आणलेली ड्रिंक घेणारच. तेवढ्यात अवनीने तो ड्रिंकचा ग्लास खेचून घेतला. ईशा, तू आधीच खूप पिली आहेस, आता बस ना. अवनी म्हणाली. रिलॅक्स अवनी, इट्स माय ब्रेकअप पार्टी, सो लेट्स एन्जॉय. ईशाने काही कळण्याआधीच समोरचा दारूचा ग्लास उचलून अवनीच्या तोंडाला लावला. दारूच्या कडवट वासाने अवनीला खूप मळमळल्यासारखं वाटू लागलं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने बघितलं. ईशाच्या दादाचा आरवचा कॉल होता. अवनी, मी इथे पोहोचलो आहे. तुम्ही दोघी कुठे आहात? आरव म्हणाला. आम्ही बाहेरच येतोय. इतकंच बोलून अवनीने फोन ठेवला. तिला लवकरात लवकर ईशाला घेऊन तिथून निघायचं होतं. अवनीने तिचं जॅकेट ईशाला घातलं, जी सध्या समोरच्या बार टेंडरला अखिल समजून शिव्या देण्यात व्यस्त होती. ईशा उरलेल्या शिव्या त्याला उद्या दे हा, असं बोलत अवनी ईशाचा मोबाईल आणि पर्स घेऊन कसाबसा तिचा तोल सावरत तिला घेऊन तिथून बाहेर पडली. अवनी, हा सगळा काय प्रकार आहे? दारूच्या नशेत असलेल्या ईशाला बघून आरवने अवनीला विचारलं. दादा, आपण या विषयावर नंतर बोलू. आता सध्या ईशाला आरामाची गरज आहे. अवनी नशेत बडबडणाऱ्या ईशाकडे बघत म्हणाली. ठीक आहे, चल तूही गाडीत बस, मी तुलाही घरी सोडतो. आरव म्हणाला. नाही, नको, मी माझ्या स्कूटीने जाईल. अवनी ईशाची पर्स आणि मोबाईल आरवजवळ देत बोलली. नक्की ना? कारण तू मला ठीक वाटत नाहीयेस. आरव म्हणाला. मी ठीक आहे, तू ईशाची काळजी घे. अवनी म्हणाली. ओके बाय, पोहोचल्यावर मेसेज कर. आरव म्हणाला. आरव निघून गेल्यानंतर अवनी आपल्या स्कूटीकडे वळली आणि तेवढ्यात तिला आठवलं की ती आपली पर्स बार काउंटरवरच विसरली आहे. तिने स्वतःच्या डोक्यालाच हात मारून घेतला. तिचा मोबाईल आणि तिच्या स्कूटीची चाबी पर्समध्ये असल्यामुळे तिला परत आत जावं लागणार होतं. अवनी बार काउंटरजवळ गेली. तिथल्याच एका चेअरवर तिची पर्स ठेवलेली होती. तिने ती पर्स उचलली. मगाशी ईशाने जबरदस्ती तिला दारू पाजल्याने तिच्या घशात जळजळ वाटत होती. तिने तिथल्या बार टेंडरकडे पाणी मागितलं आणि तिने समोरचा पाण्याचा ग्लास एका दमात रिकामा केला आणि ती तिथून जाण्यासाठी निघतच होती की तिला थोडं डोकं गरगरल्यासारखं वाटू लागलं. इकडे केक कटिंगची वेळ झाली. तसं सगळेजण केकच्या आसपास जमा झाले. सगळ्यांनी मिळून हॅपी बर्थडे परी म्हणत तिला विश केलं. परीने केक कट केला आणि तिच्या बाजूला उभ्या असणाऱ्या मुलाला भरवला. तसं त्याने हॅपी बर्थडे बेब्स म्हणत सगळ्यांसमोर तिला लिपलॉक किस केलं. यावर सगळ्या जणांनी एकच जल्लोष केला. परीच्या कझिन्सने शॅम्पेन्सच्या बॉटल्स उघडत एकमेकांवर उडवण्यास सुरुवात केली. राहुल रेवावर शॅम्पेन्स उडवणार. तेवढ्यात एका धिप्पाड माणसाने तिला बाजूला खेचलं. मॅडम, आर यू ओके? तो माणूस म्हणाला. तसं रेवाने त्याला बघितलं. 6 फूट उंची असलेला तो माणूस चांगलाच धिप्पाड होता. त्याने कॅज्युअल लुक केला असला तरीही कुठूनही तो कॉलेजमधला स्टुडंट किंवा परीचा कोणी मित्र वाटत नव्हता.
तो एक बॉडीगार्ड होता. अनिलने रेवाला कळू न देता त्याचे काही स्पेशल बॉडीगार्ड्स तिच्या संरक्षणासाठी तिथे पाठवले होते, जे पार्टीत आल्यापासून लांबूनच तिच्यावर लक्ष ठेवून होते. एस आय एम ओके, ती बोलली तसा तो माणूस गर्दीत दिसेनासा झाला. आता तिला समजलं होतं की अनिल तिला पार्टीसाठी नाही का म्हणत होता. तिला आता उगाच इथे आल्यासारखं वाटत होतं. जाण्याआधी परीला बाय करावं, त्यामुळे ती तिला शोधू लागली. परी आपल्या बॉयफ्रेंडला चिटकून डान्स करत होती. त्याचे हात तिच्या पूर्ण शरीरावरून फिरत होते. दोघेही नशेत असल्यामुळे त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान नव्हते. रेवाने आज परीचं एक नवीनच रूप बघितलं होतं. रेवाने परीला आवाज दिला तसे ते दोघे एकमेकांपासून दूर झाले. परी, मला आता निघायला हवं. वन्स अगेन हॅपी बर्थडे बाय. ती जाणारच होती. तेवढ्यात राहुल तिच्या रस्त्यात आडवा झाला. हे ब्युटिफुल गर्ल, आता कुठे? पार्टी सुरू झाली आहे आणि इतक्यातच तू चाललीस? नॉट फेअर. ॲटलिस्ट आमच्यासोबत डान्स तरी कर. राहुल म्हणाला. नो थँक्स, इट्स टू लेट. आय हॅव टू लिव्ह नाव. रेवा म्हणाली. नो नो, दिस इज नॉट फेअर यार. राहुलला आता चांगलीच चढली होती. इट्स ओके राहुल, डोंट फोर्स हर. तुला डान्स नाही करायचा ठीक आहे, पण तू आमची गेस्ट आहेस, सो तू काहीच न खाता पिता जाऊ शकत नाहीस. ॲटलिस्ट हॅव सम ड्रिंक्स. विवेक म्हणाला. नो थँक्स, मी ड्रिंक करत नाही. रेवा म्हणाली. हे रिलॅक्स बेबी, मी तर फक्त सॉफ्ट ड्रिंकबद्दल बोलत आहे. विवेकने वेटरला इशारा केला तसा तो तिच्यासाठी ऑरेंज ज्यूस घेऊन आला. रेवाला आता एका क्षणासाठी देखील इथे थांबायचं नव्हतं, त्यामुळे तिने मनात नसताना देखील तो ऑरेंज ज्यूसचा ग्लास घेतला. तसा राहुल विवेकला एका बाजूला घेऊन गेला. हे ब्रो, काय चाललंय तुझं? हा, तू कधीपासून एवढा सभ्य झालास? ती आली तेव्हा तर लाल टपकवत तिला बघत होतास, तर मग आता काय झालं? हा, मला वाटलं की निदान डान्स करण्याच्या बहाण्याने तरी तिच्याजवळ जाता येईल, पण तू तर तेही होऊ दिलं नाहीस. रिलॅक्स ब्रो, आजपर्यंत मी कधी माझी शिकार सोडली आहे का? ती जे सॉफ्ट ड्रिंक पीत आहे ना, त्यात मी ओल्डका मिक्स केली आहे. काही वेळात तिला कळणार सुद्धा नाही की तिच्यासोबत काय होत आहे ते. सो लेट्स एन्जॉय टू नाईट. विवेक म्हणाला. विवेक आणि राहुलच्या मागे उभ्या असणाऱ्या परीने त्यांचं बोलणं ऐकलं तसं एका झटक्यात तिची सगळी नशा उतरली. राहुल, विवेक, हे काय बोलत आहात तुम्ही? तुम्हाला माहीत तरी आहे ती मुलगी कोण आहे? परी म्हणाली. ती कोणीही का असेना, आम्हाला फक्त एवढं माहीत आहे की ती खूप हॉट आहे. राहुल बोलला आणि विवेकला टाळी देत हसू लागला. तुम्ही असं करू शकत नाही, प्लीज माझं ऐका. याचे खूप वाईट परिणाम होतील. परी म्हणाली. अरे यार, काय कटकट लावली आहे तू? आज तुझा बर्थडे आहे ना, तर मग तू देखील एन्जॉय कर आणि आम्हालाही एन्जॉय करू दे. अभि, यार प्लीज टेक स्पेशल केअर ऑफ हर. विवेक, परीचा बॉयफ्रेंड, अभिला म्हणाला. तसा अभि थोडं ओढतच तिला तिथून घेऊन गेला. विवेकने त्या क्लबमध्ये काम करणाऱ्या आपल्या माणसाला फोन करून काही वेळासाठी तिथल्या लाईट्स डिम करायला सांगितल्या. म्हणजे तेवढ्यात वेळात आरोही रेवाला त्यांनी बुक केलेल्या रूममध्ये घेऊन येणार होती. पार्टीला येणारे सगळेजण नशेत होते, त्यामुळे रेवा अचानक कशी गायब झाली हे कुणालाही कळणार नव्हतं. पण या सगळ्या गडबडीत त्याचं तिच्याकडे दुर्लक्ष झालं आणि रेवा तिथून बाहेर पडली. रेवाला तिथे गुदमरल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे ती क्लबच्या प्रायव्हेट एरियामधून कॉमन एरियामध्ये आली. डोकं थोडं गरगरत असल्यामुळे तिला लवकरात लवकर आपल्या कारपर्यंत पोहोचायचं होतं, पण बाहेर मातलं आतल्यापेक्षा जास्त गर्दी होती. तितक्यात तिला कुणाचा तरी धक्का बसला. तशी ती आपला तोल सावरत आधारासाठी एका खुर्चीवर बसली. रेवा अचानक दिसेनाशी झाल्यामुळे विवेक रागाने वेडापिसा झाला होता. तो थोडा सायको टाईप होता. त्याला जी वस्तू हवी असायची तो ती वस्तू कोणत्याही परिस्थितीत मिळवूनच राहायचा. त्याला कोणत्याही परिस्थितीत आजचा प्लॅन फ्लॉप होऊ द्यायचा नव्हता. तो रेवाला सगळीकडे शोधू लागला. तिला क्लबच्या कॉमन एरियामध्ये बघून त्यांनी आरोहीला हाक मारली. आरोही, टार्गेट इज रेडी. तुला माहीत आहे ना तुला काय करायचं आहे? डोकं थोडं गरगरत असल्यामुळे एका चेअरवर बसलेल्या रेवाला बघून विवेक म्हणाला. येस ब्रो, पण मला त्या बदल्यात काय मिळणार? आरोही म्हणाली. रूम नंबर 121 मध्ये तुझं फेवरेट पार्सल ठेवलं आहे. विवेक म्हणाला. ठीक आहे, तर मग तुझं काम होऊन जाईल.
असं बोलत विवेकला डोळा मारत आरोही रेवा बसलेल्या ठिकाणी पोहोचली. हे रेवा, तू इथे काय करत आहेस? आरोही म्हणाली. हु आर यू? रेवाने इनोसंट फेस करत आरोहीकडे बघितलं. आय एम युअर फ्रेंड. आरोही तिच्या गालावर हात फिरवत म्हणाली. मला घरी जायचं आहे. मम्माकडे. रेवा म्हणाली. हो, मी तुला घरी सोडते. ओके, कम विथ मी. आरोहीने तिला कसं बसं उभं केलं आणि आजूबाजूला बघत विवेकने सांगितलेल्या रूमकडे निघाली. रेवा अचानक गायब झाल्यामुळे सगळे गार्ड्स अलर्ट झाले. रेवा अनिलसाठी किती महत्वाची होती हे त्यांना चांगलंच माहीत होतं. तिला जर साधं खर्चटलं तरीही त्यांचा बॉस त्यांना जिवंत सोडणार नव्हता याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. अनिलचे गार्ड्स एक एक करून सगळ्या रूम्स चेक करत होते. त्यांना अडवण्यासाठी आलेला क्लबचा मॅनेजर थरथरत एका खुर्चीवर बसला होता, कारण त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या बॉडीगार्ड्सने त्याच्या डोक्यावर गन ताणली होती. भीतीमुळे त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. समोर असलेली माणसं कोणी साधीसुधी नाहीयेत हे त्याला देखील कळलं होतं. अनिलचे बॉडीगार्ड्स प्रत्येक ठिकाणी नीट तपासून बघत होते, पण आतापर्यंत रेवाचा काहीच पत्ता लागला नव्हता. अनिलचा राग बघता कुणालाही त्याला हे कळवण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी तिथल्या एका सिनियर बॉडीगार्डने पीटरला फोन करून रेवा सापडत नसल्याचे सांगितले. पीटरने त्यांना चांगलंच सुनावलं आणि तो देखील लगेच अनिलकडे निघाला. अनिल नुकताच आपलं काम आटपून स्टडी रूममधून बाहेर पडला होता. त्यांनी घड्याळात बघितलं. रात्रीचे 10 वाजले होते. रेवा अजूनही घरी आली नव्हती. त्याला अचानक खूप अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याने तिचा नंबर डायल केला, पण ती फोन उचलत नव्हती. त्यामुळे अनिलला आता तिची काळजी वाटू लागली होती. त्यामुळे त्याने स्वतः तिला आणायला जायचं ठरवलं. तो आपल्या रूममधून बाहेर पडणार तेवढ्यातच आदित्य तिथे आला. हे भाई, इतक्या रात्री तू कुठे चालला आहेस? आदित्य म्हणाला. आदित्य, रेवा अजून घरी आली नाहीये आणि ती माझा कॉल सुद्धा रिसीव करत नाहीये, त्यामुळे मी स्वतः जाऊन तिला घेऊन येतो. अनिल म्हणाला. भाई, मी देखील तुझ्यासोबत येतो प्लीज. आदित्य म्हणाला. त्याची काहीच गरज नाही आदित्य, मी लवकरच तिला घेऊन परत येईल. अनिल म्हणाला. त्या दोघांचं बोलणं चालू असतानाच पीटर दरवाजा उघडून धाडकन आत आला. धावत आल्यामुळे त्याचा श्वास देखील फुलला होता.